कोल्हापूरमध्ये 4,500 विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या अबॅकस परीक्षेत 6 मिनिटात 100 प्रश्न सोडवून धाराशिवमधील हा विद्यार्थी तृतीय विजेता ठरलाय. भली मोठी ट्रॉफी घेऊन ओमकारचा सन्मान करण्यात आलाय. विजेता ठरलेला ओमकार घरी येताच त्याचे आई-वडील, शिक्षिका, नातेवाईक आणि मित्रांनी ओमकारवर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. सर्वांनी दिलेले शुभेच्छा आणि अभिनंदन यामुळे ओमकार भारावून गेला. त्याला पुढे जाऊन इंटरनॅशनलची परीक्षा जिंकायची आहे. आपल्या विद्यार्थ्याला घवघवीत यश मिळवल्याने लोटस अबॅकस सेंटरच्या या शिक्षिकेचं मन भरून आले. मॅडम आपल्या आनंदाश्रूला रोखू शकल्या नाही. माझ्याकडे ओमकार किशोर कसबे हा स्टुडंट माझ्याकडे स्टँडर्डचा आहे आणि तो ई कॅटेगरीतून लेवल 1 करत आहे. ॲबॅकसमध्ये 11 लेवल असतात, लिटल चॅम्पपासून असतील तर, आणि मोठ्या मुलांच्या 8 लेवल असतात. तर त्याची फर्स्ट लेवलमध्येच त्यानं एवढं मोठं यश कमवलेलं आहे. त्याच्याकडून माझ्या आता अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. पहिल्याच लेवलमध्ये त्यानं देशात 3रा क्रमांक मिळवलेला आहे. त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि म्हणजे असं सरप्राईज त्यानं दिलं ना की त्याचं नाव ज्या वेळेला म्हणजे सोलापूरमध्ये तर 20,000 विद्यार्थ्यांमधून त्यानं सिलेक्शन झालं त्याचं कोल्हापूरसाठी. त्यावेळेला तर तो आणि त्याचा भाऊ सिलेक्ट झाला हे समजल्यावर तो त्याचा छोटा भाऊ आणि तो तर असे उड्या मारत होते की अक्षरशः काही ते आनंदाला हेच नव्हतं. त्याच्यातून आम्ही कोल्हापूरला गेलो. 28 जानेवारीला आता कोल्हापूरमध्ये एक्झाम झाली. तर त्याच्यामध्ये 4,500 स्टुडंट होते. त्याच्यामधून त्यानं त्याच्या ई कॅटेगरीमधून 3रा क्रमांक मिळवला देशात पूर्ण. आणि ओमकारमुळं मलाही कुठेतरी एक स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी उलट त्याला थँक्यू म्हणते. कारण मी सर्वच विद्यार्थ्यांना घडवलं किंवा सर्वच विद्यार्थ्यांना शिकवते. सगळ्यांनाच सेम, सगळ्या टीचर तर एज्युकेशन देतच असतात. मग कोणीतरी पहिला येणार, कोणीतरी सेकंड, थर्ड असं येणार नंबर. त्याच्याशिवाय तरी हे होत नाही की सगळेच पहिले येतील असं. पण त्याच्यातून आपल्या क्लासचा, आपल्या सेंटरचा विद्यार्थी देशात 3रा आला हे अचिव्हमेंट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप हे आहे, म्हणजे सांगता येत नाही शब्दामध्ये. मुलाने अबॅकसमध्ये देशातून 3रा क्रमांक मिळवल्याने आईवडिलांना खूपच आनंद झालाय. ओमकारचा अभ्यास घेताना आईने आपल्या घरातील कामे बाजूला ठेवून त्याच्याकडून सराव करून घेतला. त्याचे वडील किशोर यांनी मोठा खर्च करून प्रश्नपत्रिकांचे बंचच्या बंच आणून दिले. त्याच्या जोरावर ओमकार यशाच्या शिखरावर पोहोचू शकला. माझं नाव किशोर कसबे आणि माझा मुलगा ओमकार किशोर कसबे. ह्यानं जे कोल्हापूरमध्ये नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये जे उत्तुंग असं यश संपादन केलं आहे, ह्याच्यामागं त्याचे स्वतःचे कष्ट, त्याच्या मम्मीचे आणि त्या सेंटरच्या मॅडम, शैलाच्या मॅडम, ह्या तिघाचंही असं पूर्ण योगदान आहे. आणि माझं काम होतं फक्त त्याला त्याच्या पाठीमागं उभा टाकणं. जे हे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्या झेरॉक्सचे सेट आणून देणं. आणि ह्याच्या पूर्ण जे अभ्यास होता ते पूर्ण त्याची मम्मी हँडल करत होती. मी काय माझ्या कामामुळं मी काय जास्त लक्ष देत नव्हतो. पण त्यानं एक मला असा एक विश्वास देत होता की मी असं म्हणजे अबॅकस हे मला काय तेवढं जास्त माहिती नव्हतं. पण त्यानं सांगायचं एक ठोकताळे असते ते म्हणायचं, एक हे जे गणितीमधलं 100 प्रश्न 6 मिनिटात सोडवायचे. मला तर असं खरंच वाटत नव्हतं. मग ते एक दिवस मी त्याला असं सहज म्हणलं, तू मला समोर बस आणि असं सोडवून दाखव, खरं का खोटं का आहे तुमचं. आणि मला म्हणला, पप्पा तुम्ही असा टायमिंग लावा म्हणला. मग मी माझ्या मोबाईलमध्ये टायमिंग लावला आणि अक्षरशः त्यानं 4 मिनिट 44 सेकंदामध्ये 100 प्रश्न सोडवून दाखवलं. मला त्याला काय बोलावं आणि काय नाही म्हणजे उत्तरच नव्हतं माझ्याकडं. समजलंच नाही की खरं असं असू शकतं आहे का की 100 क्वेश्चनच्या पेपरचा सेट त्यानं 6 मिनिटांमध्ये त्याच्यासुद्धा आत सोडवला. मग त्यावेळेस मी असं एक स्वतःमध्ये एक असं त्याच्याबद्दल एक विश्वास निर्माण झाला की हे न करू शकते. आणि मी त्याला म्हटलं, तू जे तिथले जे विनर आहेत, तू झाला काय नाही झाला काय ते माझ्यासमोरच, तू आता तुझा रिझल्ट लागला आहे म्हणलं समोरच. पण माझं महत्त्वाचं फक्त काम होतं की त्याच्या पाठीमागं उभा टाकणं, त्याला साथ देणं. हे मी माझं काम पूर्ण केलेलं आहे. मोठ्या दादासोबत सराव करणारा छोटा भाऊ आदिराज हा अबॅकस परीक्षेची तयारी करतोय. त्यालाही आता आपल्या भावासारखं नाव करायचं आहे. दुबईमध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये आपण भाग घेणार असल्याचा मानस
ओमकारने केलाय भारतात 3ऱ्या क्रमांकाला गवसणी घालणाऱ्या ओमकार कसबेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मला पुढं आर्मी बनायचं आहे आणि माझा भाऊ मला म्हणायचा तू अभ्यासाकडे लक्ष दे, तू दुसरीकडे कोणाशी बोलत जाऊ नको. आणि मी पण तसंच त्यासोबत केलं. आणि एका दिवशी ते ना म्हणजे घरी राहायचा आणि मीच जायचो क्लासला. त्याच्यामुळे सगळे मॅडम ते विचारायचे की मला दादा कसा आहे नाही, दादा कसा आहे नाही, दादा कसा आहे नाही. आज मला वाटते माझा भाऊ केवढा मोठ्या पदावर गेलेला आहे, ऑल इंडियामध्ये रँक आणलेला आहे. तुम्ही आता काय करणार पुढं? आता मी प्रिपरेशन करून कोल्हापूरला जाणार आहे. दादासारखंच. हम्म. दादाला मोठी ट्रॉफी मिळाली, तुला बारकी, काय वाटतं त्यावेळेस? मला तर खुश होईल दादाला मोठीच ट्रॉफी मिळाली म्हणून.